करण्यात आली होती। एकी झाल्यानंतर कालच्या याच्यामध्ये त्यांना स्पॉट करण्यात आलेले हा सगळा प्लांटेड प्रकार आहे। जर प्रांजल केवलकरनी अशी कुठली रेव पार्टी केली असती किंवा काय केलं तर त्याच्या ब्लड मध्ये तुम्हाला अंमली पदार्थ किंवा ड्रग्सचं सॅम्पल मिळून आलं असतं। परंतु मी जे क्लायंट पुढे इन्स्ट्रक्शन घेतलेले आहे त्यांनी सांगितलेलं आहे की मी अशा प्रकारे कुठल्याही अंमली पदार्थाचं ड्रग्सचं सेवन केलेलं नाही। तुम्ही ट्रॅप आहे असं म्हणाला, हे सगळं ट्रॅप आहे आणि पोलिसांनी हे सगळं ट्रॅप केलं असं म्हणणं नाही हे बघा, मी कुणाचं नाव घेत नाही त्याच्यामध्ये, परंतु मी एवढं माझ्या क्लायंटनी जे इन्स्ट्रक्शन दिलंय त्याच्यामध्ये मी सांगतो की हा एक बनावट आणि फसवणूक करून अडकवण्याचा केलेला एक खोटा प्रकार आहे। याच्यामधून सत्य बाहेर येणार आहे। ज्यावेळेस माझं ब्लड सॅम्पल येईल त्यावेळेस माझं निर्दोषत्व सिद्ध होईल। यापूर्वी देखील 2-3 वेळा असे प्रकार केले गेले होते, असं प्रकार अडकवण्यात येणार होतं असं आपल्याला वाटत होतं। यापूर्वी देखील 2 ते 3 वेळा ज्या ठिकाणी डॉक्टर प्रांजल केवलकर यांचा हे होता राहिले होते त्या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध जे आहे त्या ठिकाणी काही पोलिसांनी खासगी ड्रेसमध्ये येऊन रेकी करून तिथली माहिती करून ते गेले होते, अशी मला माहिती डॉक्टर प्रांजल केवलकर यांनी दिलेली आहे। पुणे पोलीस का जाणून बुजून हा सगळा प्लॅन करत असावे नाही, ह्याविषयी मी सांगू शकत नाही। याविषयी त्यांचे घरचे किंवा तेच सांगू शकतात जामीन मिळाल्यानंतर। परंतु एवढं सांगतो, पूर्णपणे बनावट आणि खोटा प्रकार आहे। जर प्रांजल केवलकरांनी, मी कोर्टासमोर सुद्धा सांगितलं, केवलकरांनी कोणत्याही प्रकारचं ड्रग्स घेतलं असेल ती कुठलीही शिक्षा भोगायला तयार आहे, परंतु प्रांजल केवलकरांनी कुठल्याही ड्रग्सचं सेवन केलेलं नाही। त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आले। 2 दिवसांची पोलीस 2 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये पूर्ण प्रांजल केवलकर हे पोलिसांना सहकार्य करतील, पोलिसांना जी माहिती आहे ती देतील आणि त्याच्यातून जे काही निष्पन्न होईल ते सत्य आपल्या समोर येईल। पोलिसांनी म्हटलंय की आरोपी क्रमांक 1 आणि 5 यांच्यावर याआधी सुद्धा गुन्हे दाखल आहे। पूर्णतः बनावट आहे। प्रांजल केवलकर डॉक्टर प्रांजल केवलकरवरती कुठलाही पूर्वीचा गुन्हा नाही, कुठलेही हिस्ट्री शीटर नाहीत किंवा त्यांच्या विरुद्ध कुठलेही बनावट असे किंवा फसवणुकीचे किंवा अंमली पदार्थाचे एकही गुन्हा दाखल नाहीये। आणि आरोपी क्रमांक 5 वर पण आहे का? नाही, त्याबद्दल मी सांगू शकत नाही 5 वर। ठीक सर आर्गुमेंट्स में और आपने क्या कहा डिफेंस और आज पुलिस ने प्रांजल केवलकर को ड्रग्स लेने के मामले में आज अरेस्ट करके कोर्ट में लिया था, लेकिन प्रांजल केवलकर ने एक भी ड्रग्स लिया नहीं है। उसके ब्लड रिपोर्ट में वो सब कुछ सामने आ जाएगा 2 दिन में। लेकिन मैंने कोर्ट को भी ओपन कोर्ट में बताया था कि मैंने कोई भी ड्रग्स लिया नहीं। मैंने मतलब प्रांजल केवलकर ने कौन से भी ड्रग्स सेवन किया नहीं था। नहीं, उनका पुलिस का ये कहना था कि ये रेव पार्टी चल रही थी वहाँ पे। अरे एक घर में अगर 4 लोग बैठे तो रेव पार्टी कैसे बोल सकते हैं उसको? रेव पार्टी के लिए पब्लिक प्लेस होना चाहिए, उसका कोई ऑर्गेनर होना चाहिए, 100-200 लोग चाहिए, उसके लिए ऑर्गेनाइज चाहिए, उसके लिए म्यूजिक चाहिए, तभी रेव पार्टी बोल सकते हैं अपन। किसी भी पार्टी को या किसी भी घर में अगर 2 से ज्यादा लोग ये होते तो उसको रेव पार्टी नहीं कह सकते। आप पुलिस ने क्या आरोप लगाया है कोर्ट में? पुलिस ने आरोप लगाया है कि उधर जो था उधर कोकेन मिला है, उधर गांजा मिला है, लेकिन मेरे पोजीशन यानी प्रांजल केवलकर के पोजीशन में कुछ भी इलीगल मिला नहीं, ना कि प्रांजल केवलकर ने कुछ भी कंज्यूम किया है, कोकेन या ड्रग्स या ऐसा कुछ भी कंज्यूम किया नहीं है। आपने ये भी कोर्ट में आर्ग्यू किया कि प्रांजल केवलकर है वो एक राजनीतिक से जुड़े हुए हैं, इसलिए उनको इम्प्लीकेट किया जा रहा है। नहीं, मेरे क्लाइंट जो प्रांजल केवलकर उन्होंने मेरे को ऐसे इंस्ट्रक्शन दिया कि उनको फंसाया गया है। अभी क्या फंसाया, किसने फंसाया, वो बाहर आके आपको बोलेंगे। राजनीति में होने की वजह से जुड़े हुए ऐसी आशंका उन्होंने जताई है, वो बाहर आके वो खुद बोलेंगे। अच्छा, कोर्ट ने आदेश क्या दिया है आज? कोर्ट ने 2 दिन का पुलिस कस्टडी दिया है। उसमें प्रांजल केवलकर पूरी तरह से उनको जो इन्वेस्टिगेशन चल रहा है उनको पूरी तरह से कोऑपरेट करेंगे और उनका निर्दोषत्व सिद्ध होने तक वो लढते रहेंगे। मराठीमध्ये एकदा सांगा की ती रेव पार्टी हे सगळं पहिल्यापासून म्हणत होते ही रेव आणि हा प्रकार बघा, हा पूर्ण बालिशपणाचा प्रकार मला वाटतो। एका फ्लॅटमध्ये किंवा फ्लॅट नाही, ते एक हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये रूम बुक करून जर 4 लोक जर भेटत असतील तर त्याला रेव पार्टी म्हणता येणार नाही, असं माझं मत आहे।